काका, नवरात्र हा तर देवीचा सण आहे. अगदी बरोबर बोललास. पण इथे तर सगळे दहावीर महाराजांचे फोटो लागले आहेत. आम्हाला दहावीर महाराजांची गोष्ट सांग ना. सांगा ना काका प्लीज. चालेल चालेल, चला तर मग मी तुम्हाला दहावीर महाराजांची गोष्ट सांगतो. रोह्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वराठी या गावामध्ये रोज चरायला जाणारी एक गाय एका विशिष्ट ठिकाणी जाऊन एका दिव्य पाषाणावरती आपल्या दुधाच्या धारा सोडत असे. हे दृश्य महागावकर या गुराखाने बघितले व त्याने गावकऱ्यांसमवेत मोठ्या श्रद्धेने व उत्सुकतेने गाय पाना सोडते त्या जागी कुदळीने खणायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, तिथे श्री दहावीर महाराज यांची स्वयंभू मूर्त प्रकट झाली. यानंतर तेथे मंदिर उभारण्यात आले आणि महाराजांची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली. ते पाहून आपल्या किल्ल्यात ते असावेत या हट्टापायी मुरुडच्या सिद्धीने श्री दहावीर महाराज यांची मूर्त खणून आणण्याचा प्रयत्न केला व श्री दहावीर महाराज यांचा प्रकोप होताच वटणीवर देखील आला. त्यावेळचे रोह्याचे सुभेदार बळवंतराव विठोजी मोरे श्री दहावीर महाराजांचे निस्सीम भक्त होते. श्री दहावीर महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय ते अन्न ग्रहण करीत नसत. ते नित्य नियमाने रोहा येथील मोरेआळीतून वराठीला जाऊन श्री दहावीर महाराजांचे नित्य दर्शन घेऊ लागले. परंतु कालांतराने वय वाढल्यामुळे महाराजांचे दर्शन घेण्यात अडचण येऊ लागली. श्री दहावीर महाराजांना आपल्या लाडक्या भक्ताची होणारी उपासमार व भेटीची आतुरता पाहावली नाही. त्यांनी सुभेदार मोऱ्यांना रोह्याच्या पश्चिमेस असलेल्या कातळावरून वराटीच्या डोंगराचे दर्शन होते, बरोबर त्याच ठिकाणी माझे मंदिर बांध, मी तुला तिथेच दर्शन देईन असा दृष्टांत दिला. ह्या दृष्टांतानुसार रोह्याच्या पश्चिमेस असलेल्या कातळावरून वराटीच्या डोंगराचे दर्शन घेतले. त्याच ठिकाणी श्री दहावीर महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आले. श्री दहावीर महाराजांचा पालखी सोहळा अत्यंत मंगलमय व उत्साही वातावरणात साजरा केला जातो. प्रत्येक भक्ताचे श्रद्धास्थान रोह्याच्या प्रत्येकाच्या हृदयाचा राजा म्हणजेच श्री दहावीर महाराज. दहावीर माझा रोह्याचा राजा. तर आता समजलं ना मुलांनो, श्री दहावीर महाराजांची कीर्ती आणि महती. प्रसन्नाय खड्गधराय सौख्यकाराय दुःखहराय सर्व शत्रुनाशाय देवाय श्री दहावीराय नमो नमः.